नमस्कार. मी LIC एजंट पोपटराव दवडे. मी कामानिमित्त असाच फिरत असतो. त्यातून आलेला एक अनुभव. कुटुंब प्रमुख LICतला मीन्स त्या घरातला कुटुंब प्रमुख एक्सपायर झाला होता. मी स्वतःहून ज्या घरातला कुटुंब प्रमुख एक्सपायर झाला आहे त्यांच्याकडे स्वतः जातो आणि त्यांना विचारतो किंवा चौकशी करतो की तुमच्या LIC पॉलिसी आहेत का, क्लेमचं काम मी करून देईल. एकदा गेलो, त्यांना कार्ड दिलं आणि त्यांना सांगितलं पॉलिसी असतील तर हे डॉक्युमेंट द्या. माझा ऑलरेडी त्यांना रेफरन्स कुणीतरी दिला होता, हे क्लेमचं काम करून देतील. त्यांना मी सांगितलं होतं मृत्यू प्रमाणपत्र आल्यानंतर ऑफिसला या. त्यानंतर काही दिवस गेले, मला वाटलं अजून काहीतरी अडचण असेल, त्यामुळे मी दुसऱ्यांदा गेलो. दुसऱ्यांदा त्यांना भेटून सांगितलं की तुमचं मृत्यू प्रमाणपत्र आल्यावर या. त्या ऑफिसला आले. मी नवीन प्लॅनही त्यांना समजून सांगितला. डेथ क्लेमचं काम ब्रँचला सबमिट केलं. त्यानंतर फॉलोअप घेतला. काही दिवसानं म्हणजे आठवडाभरात त्यांच्या अकाउंटला पेमेंट जमा झालं आणि त्यानंतर पेमेंट जमा झालं मी हे सांगायला गेलो तर त्यांच्या घरात एक वृद्ध माणूस होता. त्यांना प्रायव्हेट कंपनीत पैसे कुणीतरी बुडवले होते. तर तो माणूस मला म्हणाला डायरेक्ट, म्हणजे त्याच्या बोलण्याचा हेतू असा होता की तू कशाला आला आमच्या घरी, आम्हाला पॉलिसी वगैरे नाही करायची, हे सगळे प्रायव्हेट कंपनीवाले येऊन पैसे बुडवतात. मी बाबांना समजून सांगितलं की मी तुमचे पैसे द्यायला नाही आलो किंवा घ्यायला पण नाही आलो, पेमेंट आलं आहे ते सांगायला आलो. त्यांना काहीच नाही कळालं. पण त्या वृद्ध माणसाचा बोलण्याचा असा रोख होता की तू का आला आहे आमच्या घरी आणि आम्ही काय पॉलिसी बिलिसी नाही करणार, इथून निघून जा. एवढं वाईट वाटलं. मी का काम करतो LIC एजंट म्हणून. खूप वाईट वाटलं. अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायची कधी झाली, पण स्वतःला आवरलं. त्यानंतर त्यांच्या घरातले एक दुसरा त्यांचा मुलगा आला आणि त्यांना सांगितलं की आम्ही स्वतःहून ऑफिसला येऊ आणि त्यानंतर पॉलिसी करू, तुम्ही काळजी करू नका. चला, मी ठीक आहे म्हटलं आणि आलो. मी तो वृद्ध माणूस मला बोलला होता त्यांच्याबद्दल मी सविस्तर त्या माणसाला सांगितलं. ते म्हटले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पण एकंदरीत माझ्या असं लक्षात आलं, एवढे वाईट अनुभव येऊन आपण एवढ्या त्या कामासाठी कस्ता खाऊन, मी त्या पॉलिसीचा एजंट नसताना मी त्यांना पेमेंट मिळवून दिलं, एवढा फॉलोअप वगैरे घेऊन. मग माझा हक्क नाही का त्यांना काहीतरी काम द्यावं? चला, काम काही देऊ नका, पण थोडं रिस्पेक्टफुली बोलावं असंही नाही वाटत? किती आपण म्हणजे एखादा, चला मी समजू शकतो वृद्ध माणसांना बोलायचं जरा थोडं त्यांना ठीक आहे समजून घेऊ शकतो, पण त्यांना असं का वाटावं की आपल्या घरी आलेला माणूस हा आपल्याला लुटायलाच आलेला आहे? काही माणसं अशी पण आहेत ना की जी फायदा करून देऊ शकतात. चला, असा एक दुसरा अनुभव आला की तिथं मला काम मिळालं. हा मी जुना अनुभव सोडून दिला. पण काम करताना असे खूप वाईट अनुभव येतात. चला, आपण आपल्या माइंडचा विचार केला तर वाईटच अनुभव आपल्या लक्षात राहतात आणि चांगले अनुभव लक्षात राहत नाहीत. त्यानंतर मला 2 माणसानं अनपेक्षितरित्या काम दिलं. त्यांचे अनुभव माझ्या लक्षात नाहीत राहिले, पण वाईटच अनुभव का लक्षात राहिला? चला, इथून पुढं आपण मनाला अशी सवय लावू, ज्या आयुष्यात आपल्या चांगल्या गोष्टी घडतात, जी माणसं आपल्याला सहकार्य करतात त्यांना आपण जास्त लक्षात ठेवू. जी माणसं आपलं वाईट चिंततात किंवा वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्या सोडून द्यायला शिकू. धन्यवाद.